अँड वेलकम टू माय पत्र सिरीज. चला तर मग आज बघूयात की कुणी कुणासाठी पत्र लिहित आहे. लेट्स सी. डिअर मोठा भाऊ, आई बाबानंतर तूच जो लहानपणी खांद्यावर घेऊन फिरवायचा, पण आता ती जागा मात्र मोठमोठ्या जबाबदाऱ्यांनी घेतली आहे. मला आठवतंय की लहान असताना असं अनेकदा तू मोठा आहे ना म्हणून तुझ्या वस्तू, तुझं खाऊ, तुझे खेळणे तू लहान भावंडांना देऊन दिली, आणि तेव्हा हे पाहून मला खूप आनंद झाला. पण असं कसं रे तुझं मन? तुला कधी वाटत नाही का की हे तुझं आहे, मग तुला सुद्धा हवंय? एकदा तर चक्क असं झालं ना की मी खरंच वैतागलो. म्हणजे शाळेतून कॉलेजमध्ये कुठल्या फील्डला ऍडमिशन घ्यायचं, पुढे काय करायचं हे सगळं ठरलेलं, पण दगा दिलास आणि तू इथेही माझी साथ सोडली. लहान भावांचं शिक्षण व्यवस्थितपणे व्हावं म्हणून जिथे कमी पैसा लागेल ते शिकून पुढे जायचं हे तू ठरवलं. तुझं हे बलिदान पाहून खरंच मला त्या दिवशी तुझी काळजी व्हायला लागली. कारण मला माहिती होतं पुढे लहान बहिणीचं लग्न, लहान भावाला पैसे पाठवणं, तुझी बायको, तुझ्या मुलांचं शिक्षण, घरच्या जबाबदाऱ्या तुला पुन्हा असे बलिदान द्यायला भाग पाडणार. आणि तसंच झालं. आज आपण 50 वर्षाचं झालोय. एकांतात जेव्हा बसतो ना तेव्हा जाणीव तर नसते की आयुष्यात जर जबाबदाऱ्या नसत्या आणि त्यावेळी हे केलं असतं ना तर आज कुठे असतो. आणि आज ते करू शकण्याची हिंमत राहिली नाही, कारण सगळे भाऊ बहीण परदेशी निघून गेले. आज इतकं सगळं करून जेव्हा तुला कोणी जाब विचारतं ना की काय केलं तू आमच्यासाठी, तर मला ते सगळं आठवतं जे करताना मी तुला आजपर्यंत बघितलं, पण कधी बोलून नाही ना दाखवलं. कसं बोलून दाखवणार? कारण तुझ्यासाठी ते कायमच कर्तव्य होते. आणि सगळे इतके मोठे विद्वान गणितज्ञ झाले की त्यांना कर्तव्य नाही फक्त हिशोब कळायला लागला. पण चिंता नको करूस, मी जोवर आहे ना तुझाच आहे, तुझ्या अखेरपर्यंत. तुझेच लाडके डोळे.